वेलकम टू द सपना होमस्कूलिंग चॅनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज मी तुमच्यासाठी इयत्ता 10वीचा प्रथम घटक चाचणी 2019-20चा पेपर घेऊन आले। 20 गुणांचा पेपर आहे, प्रॅक्टिससाठी आणलेला पेपर आहे। घरच्या घरी पेपर सोडून प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नोत्तर लिहिण्याची चांगली सवय झालेली असेल। तर खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी 5 विचारले, 4 सोडवायचे, म्हणजे एक ऑप्शनला आहे। 2x + y = 9 आणि 3x - y = 6 सोडवा व x काढा। 3/4 शतमान रूपात लिहा। 82 54 65 82 54 65 82 या सामग्रीचा बहुलक काढा। x + y = 7 या समीकरणासाठी 2 मूळ संख्या सांगा आणि 9 आणि 16 चे मध्यम प्रमाणपद काढा। प्रश्न दुसरा बघा। खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी 3 सोडवायचे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत। बघा, 3 4 5 6 बरोबर ची किंमत काढा। x² + 7x - 1 = 0 साठी ट्रायंगल B² - 4AC ची किंमत काढा। तिसरा प्रश्न आहे 3m² = 21m सोडवायचे। 4m + 6n = 54 आणि 3m + 2mn = 28 साठी dx dy ची किंमत काढा। खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। पहिला प्रश्न काय, 2 संख्यातील फरक 3 आहे। लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या कोणत्या? x - y = 3। ओके, आता इथे सोडवलेलंच उदाहरण दिलं, फक्त काही रिकामे झाले। मोठ्या संख्येची तिप्पट = 3 आणि एक चौकट दिलेला आहे, त्यात आपल्याला संख्या लिहायची। लहान संख्येची दुप्पट = 2 गुणिले, इथे पण रिकामी जागा आहे, म्हणून 3x - 2y = टिंब। हे दुसरं विधान भेटलेलं आपल्याला। त्याच्यानंतर मल्टिप्लाय इक्वेशन, ओके, 1/2 देअरफॉर 2x - 2y = 6 आलं लक्षात। चला पुढे बघू आपण। 3x + 2y = टिंब आणि 2x - 2y = टिंब। ओके, याची बेरीज केलेली आपण, मग इथे रिकामी जागा आहे, मग 5x = 2 25, तर मग x बरोबर किती? आणि इथे x = 5, समीकरण 1 मध्ये 5 - y = 3, तर -y = टिंब टिंब आणि y = टिंब। ओके, चला पुढच्या पानावरती जाऊ। पान 2 वरती आलोय आपण आता। इथे प्रश्न दुसरा भाग आहे। वर्ग समीकरण तयार करा। α = 1 - 3√5, ओके, आणि β = 1 + 3√5। तर इथे अल्फा प्लस बीटा बरोबर रिकामी जागा कंस अधिक रिकामी जागा। ओके, या रिकामी जागा भरायच्यात आपल्याला। मग अल्फा अधिक बीटा = 2, अल्फा × बीटा बरोबर टिंब टिंब × टिंब टिंब बरोबर -44। तर x² - अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा × बीटा = 0। तर मी इथे x² - टिंब टिंब x प्लस टिंब टिंब = 0। ह्या सगळ्या रिकाम्या जागा भरायच्यात आपल्याला। आता चौथा प्रश्न बघू आपण। तिसरा प्रश्न बाकी आहे। नैसर्गिक संख्या व तिचा वर्ग यांची बेरीज 42 आहे, तर ती संख्या काढा। आणि आता चौथा प्रश्न 4 गुणांसाठी आहे आणि कोणताही एक सोडायचं, म्हणजे एकाच प्रश्नाला 4 गुण आहेत। ओके, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, ओके, हे ते वयाच्या लिहायचे, त्यांच्या वयाच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 106 आहे, तर त्यांची आजची वय काढा। ओके, विवेक आणि किशोरचा गुणाकार व्यस्त नाही काढता येत, त्यांच्या वयाच्या जो संख्या आहे त्याचा काढता येईल। मग सोडवा। 30/x - y अधिक 44/x + y = 10। मग 40/x - y अधिक 55/x + y = 13 हे सोडवायचं। ओके मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सपना होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद।